महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत निवृत्तिनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। उमापति महादेव की जय। रानी सरकार की जय। शिव महापुराण की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री संत पाटील बाबा महाराज की जय। सच्चिदानंद केरोबा महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतान की जय। नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले शिवाय हो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। शिवाय हो नमः शिवाय जगन्नाथ जीव गदाधरा हर हर भोले नमः शिवाय। ओ गदाधरा गदाधरा हर हर भोले नमः शिवाय। ओम सर्वेश्वराय शिव सर्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः हर हर भोले नमः शिवाय। नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। महाकालेश्वराय शिव कालेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम ईश्वराय शिव ईश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय।
केलं. पवित्र असं आपलं गाव स्वच्छ अंतकरणाने चालू असलेला हा यज्ञ आणि आज या कथेचा आपला चतुर्थ दिवस. कथेसाठी जमलेले सर्व जपी तपी ध्यानी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांना सर्वांना साष्टांग दंडवत. आणि माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तुम्हाला अर्चित असे भक्ती. एक एक श्रोत वर्ग म्हणजे माझ्यासाठीला प्रत्यक्षात तुम्ही महेशाच्याच मूर्ती आहात. खूप सुंदर भजनाचा वगैरे खूप सुंदर असा आनंद आपण सर्वजण घेत आहोत. आणि आजच्या या कथेसाठी सुंदर अशी साथ संगत करतायत ना हरिभक्त परायण आमचे सिंत वादक आणि गोड अशा आपल्या गायन आपल्याला ऐकवतायत असे आमचे हरिभक्त परायण प्रमोद महाराज बुलढाणेकर महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड अशी आपल्याला तबल जे लाभलेले तबल्याची गोड अशी साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे विशाल महाराज बुलढाणेकर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड असं आपल्याला एकटोप्याला ऐकायला भेटतोय असे आमचे हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज आपल्याला अजून गायन ऐकायला भेटणार आहे हरिभक्त परायण आमचे संजू दादा जामदाडे हे सुद्धा नाशिकवरून आलेले त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि पडद्यावर ज्यांचं काम चालू आहे सुंदर अशा झाकी आपल्याला सजवून आणतायत ना हरिभक्त परायण आमचे घनश्याम दादा गुरव आणि गोड अशी साऊंड सिस्टीम दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजची ही सुंदर कथा आपण इथं ऐकतोय पण ही आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर स्टार मीडिया युट्यूब चॅनल विशाल दादा भालेराव गोड असं कथेचं प्रक्षेपण करताय त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा एखाद्या स्त्रीला जर तिच्या पतीची साथ नसेल ना तर ती काही करू शकत नाही. म्हणून माझे पतिदेव महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण राजेंद्र काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी गोड असा संत भोजन दिलं ना आमचे हरिभक्त परायण विठ्ठल दादा उगले यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. काल आपण सुंदर सुंदर अशा कथा ऐकल्या. रुद्रसंहितेला काल सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये नारदांनी तपश्चर्या केली आणि ह्या नारदांनी केलेल्या तपश्चर्येचा नारदांना आहेत ना या नारदांना अहंकार झाला आणि नारद वैकुंठ लोकांमध्ये गेले आपण तपश्चर्या केली हे सांगण्यासाठी. पण नारदजींनी सुद्धा विष्णू भगवंताला शाप दिला आणि त्याचबरोबर आपण आपल्या स्वामींना शाप दिला ना याचा पश्चाताप नारदांना झाला. आणि मग नारदांनी त्याचं प्रायश्चित्त मला हे पाप लागलेला विष्णू परमात्म्याला शाप दिला मग हे पाप माझं कशाने जाईल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून नारदांना संपूर्ण जे शिवलिंग जिथे आहेत जिथं जिथं शिवतीर्थ आहेत ना तर शिवतीर्थांचं भ्रमण करायला सांगितलं आणि सुंदर अशी शिव महापुराण कथा ऐकायला सांगितली. तेव्हा तुमचा हा दोष जायला. मग नारदांनी संपूर्ण शिवतीर्थांचा यात्रा केली याची कथा बघितली. आणि गुणनिधी तो ब्राह्मण पुत्र होता गुणनिधी पण त्याला सुद्धा मरण आलं ना शिवलिंगाजवळ मरण आलं तर पुढे जाऊन तो दमराजा म्हणून जन्माला आला आणि दमराजा म्हणून जन्माला अनेक त्याने शिव मंदिरांचं सुंदर असं बांधकाम केलं. त्याही जन्मामध्ये तो गेला आणि पुढच्या जन्मी आहे ना त्याला कुबेर म्हणून जन्म प्राप्त झाला. ही कथा आपण बघितली आणि सुंदर असं संध्याचं चरित्र काल ऐकलं होतं. आणि पापी गुणनिधीची कथा ऐकून सतीचा जन्म कसा झाला ना ही कथा काल ऐकली होती ना आपण बरोबर आहे ना लक्षात राहिलं ना याच ऐकलं ना आपण. वा एकदा जोरदार टाळी होऊन झाला. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की आज ऑरेंज कलरची साडी घालून यायची. बऱ्याच माझ्या ताईंनी ऑरेंज कलरची साडी घातली ना एकदा आपल्यासाठी मला जोरदार टाळी होऊन झाला. आणि आजही आपल्याला आपल्या कथेमध्ये सुंदर सुंदर
कथा बघायच्या शिव महापुराणामध्ये. आता सती मातेने ना भगवान महादेवांना विचारलं की देवा, तुमचं पूजन ना भक्तांना जर करायचं असेल तर कशा प्रकारे तुमची पूजा केली पाहिजे हे सांगतात आम्हाला. तर भगवान महादेवांनी सांगितलं, सती अगं माझी पूजा आहे ना सगुण आणि निर्गुण या दोनही रूपामध्ये माझी पूजा करता येते. माता ही निर्गुण पूजा कशी करायची बघा. शिवलिंग आपण स्थापन करतो, वाळूचं म्हणा कसलेही शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा करतो आणि मूळ तत्व शिवाची पूजा आहे ना ही त्याच्यात असते. निर्गुण रूपाने असणारी ध्यान पद्धतीची पूजा आहे. थोडा विषय टप्पे पण लवकर आटोपता घेते मी तो. सगुण निर्गुण अशी दोन प्रकारे भक्ती करता येते ना, पण निर्गुण भक्ती ही कठीण आहे. त्याच्यामध्ये योग साधना करावी लागते. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार वगैरे अशी साधना ते समाधीपर्यंत जावं लागतं. पण कलियुगामध्ये आता आपल्याला इतकी साधना करणं अशक्य आहे. आणि समाधीपर्यंत गेलं की आपल्या शरीरामध्ये जे चक्र आहे ना हे सर्व चक्र जागृत होत असतात समाधीपर्यंत गेल्यावरती. आणि त्याच्यातच आपल्या या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती जी आहे ना 3.5 डोळे घालून ती कुंडलिनी शक्ती जी आहे ना ती आपल्या शरीरामध्ये आहे. आणि ती कुंडलिनी शक्ती कधी जागृत होते जेव्हा आपण गुरुकडून मंत्र घेतो. गुरु मंत्र देतात ना, जसं आपलं गुरु मंत्रावरती विश्वास वाढत जातो, जशी जशी आपली साधना वाढत जाते ना तशी ती कुंडलिनी शक्ती जी आहे ना ती आपल्या शरीरात जागृत होत असते. ज्यांनी गुरुकडून अनुग्रह घेतलेला आहे आणि जे रोज साधना करतायत ना त्यांच्या लवकर लक्षात येईल. हे मूलाधार चक्र जे आहेत ना मलमूत्र विसर्जन स्थानाच्या ठिकाणी हे आपल्या शरीरावरती ना हे मूलाधार चक्र आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी जी शक्ती आहेत ना तिला शिवन म्हणतात. जसं आपण एखाद्या पोतावरला धान्याचं ते कसं टाकतो शिवतो ना तसं ते आईच्या गर्भामध्ये असताना आपण कसं असतो उलट असतो ना. आईच्या गर्भामध्ये असताना खाली डोकं आणि वरती पाय आपले असतात आईच्या गर्भामध्ये असताना. मग ती मूलाधार चक्राच्या ठिकाणी ते शिवनाची ती जागा असते. आणि तिथेच आपल्या शरीरामध्ये गणेश नावाची देवता सुद्धा त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी आहे. आणि त्याच ठिकाणी आपण जे शिवलिंग म्हणतो ना हे शिवलिंग सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. हे शिवलिंग सुद्धा पुढे जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे ना स्वादिष्टान चक्र आहे. ते ओटीपोटाच्या ठिकाणी असतं ते स्वादिष्टान चक्र. पुढे मणिपूर नावाचं चक्र आहे ते नागिस्तान म्हणजे जिथं आपले बेंबे आहे तिथं असतं. आणि मणिपूर चक्र 10 पाकळ्या असतात त्याला. पुढे अग्नितत्वाच्या स्वरूपामध्ये जे आहेत ना ते अनाहत नावाचं चक्र
जे आहे ते सापडलं तिथं. पुढे आपल्या शरीरामध्ये जे आहेत ना विशुद्धी नावाच्या चक्राला 16 पाकळ्या आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्या पुढे आज्ञा चक्र आहे. कलियुगामध्ये बघा हे तुमच्या डोक्यावरून गेला असेल ना तर कलियुगामध्ये योगही करणं शक्य नाही, यागही करणं शक्य नाही. माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात योगाची या वाटा जे का निघाले सुबटा त्या दुःखाशीच वाटा भागाले. जे योग करायला गेले नाही या कलियुगामध्ये त्याला दुःखच प्राप्त होतं. मग कलियुगामध्ये आपण एकच यज्ञ करायचा, तो कोणता? नामस्मरण रूपी यज्ञ जो आहे ना हा नामस्मरण रूपी यज्ञ आपण कलियुगामध्ये करू शकतो. मग नामस्मरण रूपी आपण यज्ञ केला ना तर कसंही मोठं संकट असू द्या हो ते आपलं जात असतं. माझ्या भगवंताचं नाव जर घेतलं ना आपण तर मोठे मोठे पर्वत सुद्धा जळल्या जातात. गीता नाम विठोबाचे, गीता नाम त्या बोचऱ्या माणसाला जर आपण चणे खायला दिले म्हणजे फुटाणे खायला दिले आणि त्यातले त्यात लोखंडाचे जर चणे खायला दिले तर भरेल का हो त्याचं पोट? अहो माऊलीने उभे खर्च केले पाहे लोहाचे या चणे बोचरिया पडते खाणे पोट भरले की प्राणी शुद्ध होया. आणि त्याचं पोटही भरणार नाही त्याला ते चणेच खाता येणार नाही ना. ते लोहाचे चणे खाता येते का? बोचरा त्याच्या मुखामध्ये जर दातच नाही खाता येणार नाही त्याला. त्याप्रमाणे कलियुगामध्ये आपल्याला योग याग यज्ञ करणं हे शक्य नाही. यज्ञ जरी करायचं म्हटलं ना कलियुगामध्ये तर गावरान तुपाची धार हत्तीच्या सोंडे एवढी त्याच्यात गावरान तुपाची धार सोडावी लागते. करता येईल का यज्ञ? नाही करता येणार आपल्याला तो यज्ञ कलियुगामध्ये. आजच्या या कथेसाठी सोगुरासवरून आमचे हरिभक्त कराय समानंद बनकर हे सुद्धा या आजच्या आपल्या शिव महापुराण कथेसाठी आले. दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आता ही आपण निर्गुण भक्ती बघितली भगवंताची. सगुण भक्ती कशी करायची आणि किती प्रकारे ती करता येते स्वतः देवांचे देव असणाऱ्या महादेवाने सांगितलेली आहे की सगुण भक्ती कशी करायची. ही भक्ती जी आहेत ना भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णु पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्य आत्मनिवेदनम या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. मग या भक्ती आपल्याकडून कशा घडल्या पाहिजे बघा. श्रवण भक्ती. आता आपण इथे शिव महापुराण कथेला आलोय. अगदी लक्षपूर्वक आपण ती कथा ऐकली ना तर ती श्रवण भक्ती होते. कीर्तन भक्ती आता पुढची जी आहे कीर्तन भक्ती. कथेचा उच्चार आपण करतोय. मी कथा सांगते तुम्ही ऐकताय ही कथा. आता आपण कथेमध्ये आज इथे कोणती
कोणती कथा ऐकली, काय काय झालं कथेमध्ये. आपल्या घरचे जर काही कारणामुळे येऊ शकले नाही, पण आपण जर कोणाला सांगितलं ना तर काय काही मी कथा सांगितली, आम्ही कथा ऐकली. आपण जरी काय केली कथा ती दुसऱ्यांना सांगितली ना तर तिला कीर्तन भक्ती म्हणतात. आणि कीर्तन भक्ती सुद्धा खूप श्रेष्ठ आहे जीवनामध्ये येऊन. पुढची जी भक्ती जी आहे स्मरण भक्ती आहे. आपण जे कथेत ऐकलं, कीर्तनामध्ये ऐकलं असेल, प्रवचनामध्ये ऐकलं असेल, घरी जाऊन त्याचं स्मरण करायचं, काय काय सांगितलं असेल बरं, माझ्या भगवंताचं सुद्धा स्मरण करायचं ना, ही स्मरण भक्ती आहे. आणि हिला सेवा भक्ती सुद्धा म्हणतात. पुढची जी आहे अर्चन भक्ती. माझ्या भगवंताची षोडोपचारे आपण पूजा करायची, सुंदर अशी षोडोपचारे पूजा करायची. आणि त्या षोडोपचारे पूजा करून भगवंताला नैवेद्य वगैरे खाऊ घालायचं ना, याला म्हणतात की सुंदर अशी अर्चन भक्ती. पुढची जर दादू झाकी यायला पुढची. काल मी सांगितलं होतं की आज आपल्या कथेमध्ये आपल्याला सुंदर अशी भगवंताची रासलीला घ्यायची आहे. आणि भगवंताला गोपेश्वर महादेव असं का नाव पडलं ना याची सुद्धा कथा आपल्याला बघायची. शिवलिंग आणारे कधी दुसऱ्या इकडे ते शिवलिंग इकडे घेऊन या मंदिरात. सत्य वंदन भक्ती आहे ना, भगवंताचं ध्यान करून जमिनीला स्पर्श करून वंदन करणं ना, हिला वंदन भक्ती म्हणतात. आणि सत्य भक्ती बघा, भगवान शंकराच्या म्हणजे भगवान महादेवाच्या भक्तीमध्ये ना ही सत्य भक्ती खूप महत्वाची आहे. हो, कशी महत्वाची आहे बघा ही सत्य भक्ती. माझे भगवान महादेव जे आहेत ना, विष्णू भगवंताचे वेगवेगळे अवतार झाले. पण ह्या वेगवेगळ्या अवतारात विष्णू भगवंताच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये ना, जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला त्याच्यावरती एखादी ओढणी वगैरे टाकायची होती. आहे का ओढणी कोणाकडे तात्पुरतीला? मला नेमकी लक्षात राहिलं नाही म्हणून आणायची. कारण आज स्वतः देवांचा देव असणारे महादेव साडी घालून आणि या रासलीलेमध्ये त्यांचा प्रवेश होतो ना, मग शिवलिंगाला सुद्धा आपल्याला आज साडी घालावी लागणार आहे. सत्यभक्ती म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये म्हणजे विष्णू भगवंताचा अवतार प्रभू रामचंद्रांचा जेव्हा झाला ना, तर तेव्हा सुद्धा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी हे देवांचा देव असणारे महादेव जे आहेत ना हे आले होते. आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा देवांचा देव असणारे महादेव हे माझ्या भगवंताला भेटण्यासाठी आले होते. मग भगवंताला भेटण्यासाठी स्वतः भगवंत आले. आणि सुंदर अशी जी झाकी आहेत ना श्रीकृष्ण परमात्म्याचे, राधा राणीचे, आणि जे आपले भोले बाबा आहेत ना, आज साडी घालून भोले बाबा रासलीलेसाठी आले. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण. स्वागतम
अधिक मासामध्ये भगवत कथा करण्याचा योग आहे ना, वृंदावनामध्ये आला काही न झालं आज सुद्धा भगवंताचे ना रासलीला वृंदावनामध्ये चालते. आपण जर त्या वृंदावनामध्ये गेलो, निधीवनामध्ये रासलीला चालते ना, आपण नेलेलं मोठीचं सामान वगैरे तिथं रात्री ठेवलेलं असताना, म्हणजे दिवसभर ते सामान ठेवून जातात आणि रात्री त्या निधीवनातले सर्व लाईट वगैरे ऑफ केले जातात. आणि जे शेजारी घर आहेत ना, त्यांचे सुद्धा खिडकी सुद्धा रात्रीचं उघडत नाही. निधीवनामध्ये आजही माझ्या कृष्ण परमात्म्याची रासलीला चालते. पण जर कोणी बघण्यासाठी गेलं ना, तर ते परत सांगण्यासाठी व्यवस्थित राहतच नाही. म्हणजे एक तर त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन जातो किंवा काहीतरी विपरीत घटना घडून जाते तिथे. मग या माझ्या कृष्ण परमात्म्याला माझा प्राण सखा असणारा कृष्ण परमात्मा पावली, देवांचा देव असणारे महादेव या कृष्ण परमात्म्याला वृंदावनामध्ये भेटण्यासाठी गेले. पण भगवंताला देवांचा देव असणाऱ्या महादेवाला सुद्धा रासलीला करावी बाकी होती तिथे. पण रासलीलेसाठी नियम होते, तिथं फक्त स्त्रियांना प्रवेश होता रासलीलेमध्ये. एकटा कृष्ण परमात्मा सोडून पुरुषांना कुणाला सुद्धा प्रवेश नव्हता. काय करावं बरं, नाविलाज झाला. पार्वती मातेला म्हणू लागले, पार्वती कसंही करून मला माझ्या भगवंताच्या रासलीलेमध्ये तो एक बार सी भोले भंडारी बन गिर के ब्रिजनारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। पार्वती भी मना तिहारी, पार्वती भी मना तिहारी, मानना की पुजारी गोकुल में आ गए, गोकुल में आ गए। Ram
देव असणाऱ्या महादेवानी स्वतः गोपी बनल्या, सुंदर अशी साडी घातली आणि त्या रासलीलेमध्ये प्रवेश केला. आजही आपण वृंदावनामध्ये गेले ना, गोपेश्वर महादेव नावाचं मंदिर हे शिवलिंग आहे. पण आजही त्या शिवलिंगाला रोज साडी घातली जाते, रोज गोपी सारखा त्याची सजावट केली जाते. आणि आज सुद्धा माझे महादेव जे आहेत ना, रोज कृष्ण परमात्मा बरोबर रासलीला करतात. थोडी माफी मागून बोलते ताईंना दादांनो, माझ्या भगवंताने देवांचा देव असणाऱ्या महादेवाने जर साडी घालून वृंदावनामध्ये रासलीलेत प्रवेश केला, मग आज कीर्तनामध्ये कथेमध्ये का नको बोलले सांगा ना. अहो देवांचा देव असणारे महादेव सुद्धा लाजले नाही का? का कीर्तन करू नये का महिलेने सांगा, का कथा करू नये? आणि कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलं तर आमच्या महिला वर्गाची जास्त उपस्थिती असते ताई नानांनो. म्हणून माफी मागून बोलते मी, लहान तोंडी मोठा घास घेते. पण आमचे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, यारे यारे लहान थोर शास्त्र सुद्धा सांगता आधी मातृदेवो भव मग पितृदेवो भव. असा एकही ग्रंथात उल्लेख आलेला नाही ना की स्त्रीने कीर्तन करू नये, कथा करू नये, प्रवचन करू नये. पण ज्यांच्या मनाचा तो प्रश्न असं राहणार नाही ना. अहो महादेव जर साडी घालून आले आणि माझ्या कृष्ण परमात्म्याकडे प्रेम मागू लागले, हो बघा रासलीला घ्यायची आपल्याला. काल सांगितलं होतं की सुंदर असा घागरा घालवल्या, वरती या घागरा घातलेल्यामुळे वरती या आणि सुंदर अशी रासलीला करायची. आणि महिलांना सुद्धा कुणाला वरती यायचं असेल ना रासलीलेसाठी, तर हे बघा लाजायचं नाही, तो भगवंताची रासलीला आहे. आणि हा योग परत परत येत नाही. लवकर आपल्याला कथे पुढे चालू करायची ना, लगेच रासलीला घ्यायची. या महिलांना यायचंय त्यांनी पण यावरती कृष्ण परमात्म्याला मध्ये उभा करा आणि बाजूने
I
एक आणि बघा समर्पण भक्ती करत असताना आपल्या बद्दल म्हणजे भगवंताबद्दल आपल्या जवळ प्रेम असायला पाहिजे तितकंच एक चोर आणि माझा देवांचा देव असणारे महादेव तो इतकं भोळ दैवत आहे ना एक चोर जो आहे ना चोर चोरी करण्यासाठी माझ्या भगवंताच्या मंदिरामध्ये गेला आणि भगवंताच्या मंदिरामध्ये शिवलिंगाजवळ गेला मंदिरामध्ये आणि शिवलिंगावरती बांधलेली त्यानं सोन्याची कळती बघितली ती सोन्याची कळती बघितली आणि त्या चोराला वाटलं की मला ही सोन्याची कळती मिळाली तर किती बरं होईल बरं पण ती सोन्याची कळती जी होती ना पाऊस यायच्या आधी ना पुढची प्रभू रामचंद्रांची आणि ती झाकी इकडे होत्या तर जर मला ही सोन्याची गळती मिळाली तर किती चांगलं होईल पण ती गळती जी बांधलेली होती सोन्याची ना ती वरती बांधलेली होती चोराचा काय हात पुरेला ती गळती घेण्यासाठी मग चोरानं काय केलं बरं शिवलिंग बघितलं प्रयत्न करून बघितलं एक दोन उडी तिथं मारून बघितले तरी हात पुरेला चोराचा मग त्या चोरानं विचार केला रे आता शिवलिंग इथं थोडं उंच आहे त्या चोराने त्या शिवलिंगावरती चढला आणि शिवलिंगावरती चढून ती जी गळती आहे ना ती पकडली आणि भगवंत हा देवांचा देव असणारे महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि मला मिळाले खूप भक्त माझ्याकडे येतात पण बाबा तुझ्यासारखा भक्त कसा बघितला नाही रे अरे कोण मला पाणी वाटत कोण बेल वाटत कोण धोत्रा वाटत कोण काय वाटत पण अरे भक्ता तू तर पूर्ण शरीरच मला समर्पण करून टाकलं रे मग किती देव गोड आहे हो थोडीशी जरी ह्या महादेवाची माझा भक्ती केली ना तरीही थोड्या भक्तीने हा भगवंत लगेच प्रसन्न होत असतो आणि इतका सुंदर योग आपल्या ह्या मुघली परिवाराने आपल्यासाठी आणून दिलेला आहे इतकं सुंदर म्हणजे सर्वजण तुम्ही खूप आनंद घेतात आणि मगाची बघा झाकी आली ना जसं देवत्व आपल्यामध्ये प्राप्त होत असतं आणि मी सांगितलं होतं ते वृंदावनामध्ये निधिवनातले लाईट ऑफ केले जातात आणि तिथे रासलीला खेळल्या जाते बरोबर आपल्याला रासलीला चालू करायची त्यावेळेस आपली लाईट सुद्धा गेली म्हणजे तो माझा कृष्ण परमात्माने अंगावरती शार येत आहेत राधाला कृष्ण परमात्माने माझी राधा राणी ना कोणत्या स्वरूपामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आणि देवांचा देव असणारे महादेव सुद्धा आपल्या या कथेमध्ये विराजमान झालेले आहे तो आणि त्यांनी आपलं देवत्व लगेच इथं दाखवले परत एका जोरदार पाय होता आणि आपले देवांचे देव असणारे महादेव सुद्धा साडी घालून आले काय सुंदर रासलीला खेळली हो देवांचा देव असणाऱ्या महादेवाने म्हणून भगवंताकडे सुद्धा आहे ना भक्ती मागता अशा 9 भक्ती ज्या आहेत ना 9 प्रकारच्या भक्ती या 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत पुढची झाकी जर तयार झाली असेल ना प्रभू रामचंद्राची लक्ष्मणाची तर ती झाकी लवकर आणायला सांगा भगवंताकडे भक्ती मागा भगवंत आपल्याला भक्ती देत असतो पण आपण जे करायचं ते करत नाही हो संसाराच्या इतक्या पाठीमागे लागतो आपण इतका पाठीमागे लागतो ठीक आहे संसारही करावा लागतो पण तो संसार करत असताना ना असोनी संसारी जिव्हा वेगुकडे त्या संसारामध्ये ना असून नसल्यासारखं वागणं मग त्याचं फळ आपल्याला मिळतं तर बघा एक जणाला प्रश्न पडला माझ्या एका भक्ताला आणि ते तुकडोजी महाराजांकडे गेले आणि तुकडोजी महाराजांना ते विचारू लागले अहो मी नेमकी भक्ती करू का संसार करू मला काही कळतच नाही हो तेव्हा तुकडोजी महाराजांनी
अरे सामाजिक सती माता हे दोघंही तिथं अंकाई किल्ल्यावरती गेले आणि कथा ऐकून येत असताना ना तर नेमकी प्रभू राम
लक्ष्मण भैया हे चालले होते तिथं. कारण प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया सीता माता आपल्या नाशिक येथे वनवासाला असताना ना सीता माता पळवून नेले. काल आपण बघितलं नारदांनी जेव्हा विष्णू भगवंताला शाप दिला, काय शाप दिला होता की भगवंता तू मला जसं पत्नीसाठी सतावलं ना, या पुढच्या एखाद्या अवतारामध्ये तुझी पत्नी चोरीला जाईल आणि वानरांकडून तुझ्या पत्नी सापडल्या जाईल. शोध घेण्यासाठी वानर आणि रामायणामध्ये त्याचं वर्णन आलं होतं. आणि रस्त्याने येत असताना हे देवांचे देव असणारे महादेव आणि सती माता रस्त्याने येत होते. आणि तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र कुणाला गेले, ओ राम लक्ष्मण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्रभू रामचंद्र फिरत होते, लक्ष्मण भैया सुद्धा शोक करत फिरत होते त्या वनामध्ये. फिरताय आणि प्रभू रामचंद्र विचारताय माझी सत्ता, माझी सीता कुठे गेली असेल? ए सीते, हाय सीते, अगं सीते कुठे गेली, कुठे शोधून नेमकी? आणि इकडनं जे आहेत ना पार्वती माता बघत होते. आणि पार्वती माता विचार करते, अरे माझे पती किती भोळे आहेत बरं. माझे पती म्हणतात की हे माझे स्वामी आहेत, प्रभू रामचंद्र भगवंत माझे स्वामी आहेत. आणि अरे एका पत्नीसाठी रडताय हे, हा कसला देव बरं. अहो देवांचा देव असणाऱ्या महादेवांच्या पत्नीने पार्वती मातेने संशय घेतला. आणि भगवंत सांगत होते अगं असं करू नको, माझ्या स्वामीवरती संशय घेऊ नको. पण काही केले जे आहेत ना पार्वती माता ऐकेना. पार्वती मातेच्या मनात विचार आले, हे प्रभू रामचंद्र त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत ना, तिनं डोकं चालवलं पार्वती मातेनं. आणि ते सीतेचं रूप घेतलं पार्वती मातेनं. भगवंत तिथं बसलेले देवांचे देव असणारे महादेव बसलेले. आणि पार्वती मातेने ना सीतेचं रूप घेतलं. सीतेचं रूप घेतलं तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया फिरताय, सीता शोध करत फिरतायत ना, तर हिनं काय केलं, या पाठमोरी जाऊन उभे राहिले. लक्ष्मण भैयाच्या पाठीमागे पाठमोरी जाऊन उभे राहिले. थोडी तिकडे जाऊन उभा राहा, पाठमोरी उभे राहा, पुढे यांच्या पुढे उभा राहा. पाठमोरी जाऊन उभे राहिले. आणि त्याच वेळेस ना लक्ष्मण भैया आपल्या भावाला विचारताय, लक्ष्मण भैया दादा ही आपली वहिनी आहे का रे? अरे मला तर ही आपली वहिनीच दिसतीये, आपली वहिनीच असावी अरे. मग तेव्हा प्रभू रामचंद्राने लगेच ओळखलं. प्रभू रामचंद्र म्हटले, अरे ही तुझी वहिनी नाहीये रे, ही आपली आई आहे, आई. आणि त्याच वेळेस आहेत ना प्रभू रामचंद्र भगवंत समोर आले. ओ प्रभू रामचंद्र भगवंत आहे ना या सती मातेच्या समोर आले. आणि सती मातेला साष्टांग असा दंडवत या प्रभू रामचंद्राने घातला. आणि प्रभू रामचंद्र विचारू लागले, आई या मनामध्ये तू एकटीच फिरतीये, अगं आपले बाबा कुठे, माझे स्वामी कुठे, तू तर एकटी फिरते का? याने लगेच ओळखलं. आणि त्याच वेळेस ना हिला नाव पडलं यमाई. काली ना ही यमाईच आपल्या कलियुगाचं भविष्य सांगत आहे. ही यमाई निर्गुण निराकार दादा मागे माझे दादा.
पण या पार्वती मातेने एवढं डोकं चालवलं नाही की सीता माता तर वनवासाला आहे, प्रभू रामचंद्र सुद्धा वनवासाला होते आणि इतका सुंदर मेकअप करून गेले, ती पार्लर मध्ये गेले, सुंदर सुंदर मेकअप केला होता, पण इतका सुंदर मेकअप आज जंगलामध्ये कुठून करणार बरं? तिथे नेमकी पार्वती माता चुकली, ती सीतेच्या रूपामध्ये तिथे गेले आणि भगवंताने देवांचे देव असणाऱ्या महादेवाने त्याच वेळी सांगितलं, पार्वती तुला सांगत होतो माझ्या स्वामीची तू परीक्षा बघण्यासाठी जाऊ नको, पण तू माझ्या स्वामीची परीक्षा बघण्यासाठी गेली, माझ्या आईच्या रूपात गेली ना, आजपासून तुझं आणि माझं नातं पती पत्नीचं नसेल, तुझं आणि माझं नातं आता तू माझी आई बनली आणि तेव्हापासून माझ्या देवांचा देव असणाऱ्या महादेवाने ना या सती मातेचा त्याग केला नाही पण आपलेही पती जर काही सांगत असेल नको असं करू ना, तर आपण सुद्धा महिला मंडळ आपल्या पती देवाचं ऐकलं पाहिजे हो, आपल्या फायद्याचं सांगत राहतात आणि जर आपण ऐकलं नाही ना तर मग असं पार्वती मातेमध्ये सती मातेसारखा पश्चाताप करण्याची आपल्यावरती वेळ येते। एकदा या सुंदर झाकीसाठी ना जोरदार टाळी होऊन जाऊया, कारण सुंदर अभिनय करून ही झाकी सुंदर अशी झाकी येथे घरी जाऊ शकता मानव तुम्ही। बघा पावसाचं वातावरण झाले पण तरीही सगळ्यांनी आनंद घेतात आणि तो भगवंत आहे ना त्याला सगळी काळजी ना, कालच मी सांगितलं मुंगीच्या मायामध्ये घुंगरू बांधलं ना त्याचा आवाज सुद्धा माझ्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो आणि आपल्या भक्ताचं कसं नुकसान करेल होतो भगवंत, सगळीकडे त्याचं लक्ष माझ्या भगवंताचं असतं। पुढची जी झाकी आहे ना ती आपल्या कथेमध्ये लवकर विराजमान करा, कारण जास्त पाऊस जर आला तर परत ती झाकी दाखवायची आपल्याला होऊन जाईल। चला बोलू सांगते भगवान शिवांचा दक्ष राजाचा विरोध नेमके सासऱ्याचा आणि जावयाचा काय इतका छत्तीचा आकडा झाला, का विरोध झाला असेल ना याची सुंदर अशी कथा येते। आणि काल आपण बघितलं सती जन्माला आले दक्ष राजाच्या घरी, या सतीलाच नेमके का आपला देह त्याग केला बरं, तर दक्ष राजाने ना प्रयाग क्षेत्री प्रयाग क्षेत्री एक यज्ञ सुरू केला होता आणि मोठ्या यज्ञ समारंभाचा आरंभ केला, सगळ्या देव देवतांना तिथं आमंत्रण दिलं होतं, पण दक्ष राजाने ना नेमके आपले जे जावई आहेत ना देवांचाही देव असणारे महादेव यांना आमंत्रण दिलं नव्हतं। का दिलं नसेल या जावयाला आपले आमंत्रण, तर त्याच्या आधी एक ठिकाणी ब्रह्मसभा भरलेली होती आणि त्या ब्रह्मसभेमध्ये ना सर्व देव देवता तिथं उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये ना नेमके दक्ष राजाचं आगमन झालं होतं। दक्ष राजाचं आगमन झालं, दक्ष राजा आहे ना त्या सभेचं यजमान पद जे आहे ते दक्ष राजाकडे होतं। दक्ष राजा ज्या वेळेस आले ना तर त्यावेळेस सर्व देव देवता उठून उभ्या राहिल्या, सर्व देव देवता उठतायत, साष्टांग असा दंडवत दक्ष राजाला घालतायत, पण त्यावेळेस सगळ्या देव देवता उठल्या, पण फक्त त्या सभेमध्ये ना दोन जण उठले नाही, एक म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरे जे आहे देवांचे देव असणारे महादेव, हे दोघंही उठून उभे राहिले नाही। आणि नेमके आता दक्ष राजाला राग आला, इतका राग आला दक्षाला, इतका राग आला ना, काल मी सांगितलं होतं आपल्याला जर परमार्थामध्ये यायचं असेल 6 षड विकार, हे षड विकार आपण जोपर्यंत बाजूला टाकत नाही ना तोपर्यंत आपण परमार्थामध्ये येऊ शकत नाही। अहंकार गेला आणि तुका म्हणजे देव झाला, आपल्याला जेव्हा अहंकार जातो ना तर तेव्हा माणूस देव बनतो आणि अहंकार झाला तुका म्हणजे वाया गेला। जास्त अहंकार जर झाला तर तो मनुष्य कितीही मोठ्या पदावरती असू द्या पण तो वाया गेल्याशिवाय राहत नाही, त्याचं जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही। बघा नदी सागराच्या सर्व ज्या पत्न्या आहेत ना, कोण आहे सागराच्या पत्न्या, सर्व नद्या आहेत, पण सागराच्या पत्न्या नद्या आहेत। मग सागराने एक दिवस प्रश्न केला होता, अगं तुम्ही इतकं खळखळ वाहत येता माझ्यापर्यंत, बाई तुम्हाला जर महापूर जर आला तर मोठे मोठे झाड दगड गोटे मोठे मोठे बंगले तुम्ही वाहून आणता तुमच्यामध्ये,
पण मला एक विनंती आहे ग, मी तुम्हाला एक विनंती करतोय बघा, तुम्ही माझ्याकडे येत असताना आहे ना एक विनंती करतो. फक्त कोणती विनंती सांगितलं, सगळ्या पत्न्याने सागराच्या पत्न्याने विचारलं की काय विनंती करतायत नेमके सांगा. त्यावेळेस या सागराने विनंती केली आपल्या पत्न्यांना, सर्व नद्यांना, की तुमच्यामध्ये जो लव्हाळा आहे ना, तो लव्हाळा तुम्ही माझ्यामध्ये पाहून आणा बरं, माझ्यापर्यंत सागरापर्यंत तुम्ही तो लव्हाळा पाहून आणा. मग सगळ्या पत्न्या, सागराच्या सर्व पत्न्या म्हणजे नद्या म्हणायला लागल्या, माफ करा पती परमेश्वरा, आम्ही सर्व मोठे मोठे झाडे वगैरे सर्व वाहून आणू शकतो, पण लव्हाळा मात्र आमच्या नदी पात्रामध्ये तुमच्यापर्यंत आणू शकत नाही. का आणू शकत नाही, का कारण असेल हो? तर तेव्हा त्या नद्याने सांगितलं, अहो जेव्हा आमच्या पात्रामध्ये जास्त पूर येतो ना, तो लव्हाळा काय करतो, तो ताट माने न राहता तो लव्हाळा झुकल्या जातो, तो वाकल्या जातो तो लव्हाळा. आणि जेव्हा आमच्यामध्ये कमी पाणी असतं ना, तो मोठ्या ताट मानेला तो लव्हाळा जो आहे ना, तो तिथं ताट मानेला राहतो, त्याच्यामुळे आम्ही आणू शकत नाही. मग ज्याच्याकडे जास्त ज्ञान आहेत ना, त्या ज्ञानाचा जास्त ज्ञानी माणसाला कधीही अहंकार होत नाही. पण आपण म्हणतो ना, उथळ पाण्याला खळखळाट फाट. ज्याच्याकडे थोडं ज्ञान आहे त्या उथळ पाण्याला खूप खळखळाट असतो. पण बघा, महापुरे झाडे जातील आणि तिथं लव्हाळे वाचतील. महापूर जर आला तर मोठे मोठे झाड, त्या नदी नाल्यांमध्ये मोठे मोठे घर, दगड मोठे जे आहेत ना, ते सर्व वाहून जातात. पण तिथं छोटा असलेला जो लव्हाळा आहे ना, तो तिथं वाचल्या जातो. म्हणून आपण सुद्धा जीवन जगायचं असेल ना, त्या लव्हाळ्यासारखं जीवन जगा आपल्या आयुष्यामध्ये येऊन जाईल ना. मग त्या ज्ञानाचा असेल, आपल्या इस्टेटीचा असेल, आपल्या पैशाचा असेल ना, आपल्याला कधीही अहंकार होऊ देऊ नका. ज्या दिवशी अहंकार झाला की त्या दिवशी माणसाची बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही. शिव महापुराणामध्ये घेऊन जायचं असेल ना, हाच संदेश घेऊन जा प्रत्येक घराघरापर्यंत. कोणता? आपल्यातला अहंकार इथं या शिव महापुराणामध्ये अहंकार आपल्यातला इथं जाळून टाकायचा आहे. हा संदेश आपल्या घराघरामध्ये घेऊन जाणार आजच्या कथेमध्ये.
करायचा राहा, सुंदर असा प्रमाण दिला. मग त्या सभेमध्ये आहेत ना, हा दक्ष राजा आणि ब्रह्मदेव उठून उभे राहिलेले ना. सॉरी, दक्ष राजा आले तेव्हा ब्रह्मदेव आणि देवांचे देव असणारे महादेव हे दोनच जण उठून उभे राहिलेले. तेव्हा हा दक्ष राजा विचार करतो, अरे ब्रह्मदेव, हे ब्रह्मदेव तर माझे वडील आहेत, नसतील उभे राहिले. ब्रह्मदेव वडील म्हणजे मुलगा जर आला आणि वडील उठून उभे नाही राहिले तर एवढा फारसा फरक पडत नाही. पण हा माझा जावई आहे, देवांचा देव असणारा आहे महादेव, हे तर माझे जावई आहेत आणि तरीही हे माझे जावई का उठून उभे राहिले नाही बरं? याचा त्यावेळेस दक्ष राजाला राग आला आणि दक्ष राजा इतक्या भर सभेमध्ये आपल्या जावयाला ना नको ते बोलला हो. पण हे भोळा असणारा दैवत माऊली काहीही बोलले नाही. आजच्या जावयाचा जर सासऱ्याला जर भर सभेत अपमान केला तर जावई सहन करेल का? ओ जावयांना, तुम्ही जावई आहेत ना कोणाचे ना कोणाचे, तुमचा जर सासऱ्याला अपमान केला असता भर सभेमध्ये तुम्ही सहन केला नसता. पण देवांचा देव असणाऱ्या माझ्या महादेवांनी ते सहन केलं आणि घरी आल्यावरती ती सतीला काही बोलले नाही. आणि त्याच वेळेस दक्ष राजाने देवांचा देव असणाऱ्या महादेवांना शाप दिला. स्वतःच्याच सासऱ्याने जावयाला शाप दिला की इथून पुढे तुमच्या मूर्ती स्वरूपाची कोणीही पूजा करणार नाही. म्हणून आपण भगवान महादेवांची ना मूर्ती स्वरूपामध्ये पूजा करत नाही, तर भगवान महादेवांची आपण आहे ना त्यांच्या लिंग स्वरूपात म्हणजे शिवलिंगाच्या स्वरूपात आपण पूजा करतो. मग पुढची झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान होते बघा. दक्ष राजाची पत्नी प्रसूती. लक्षपूर्वक ऐका, कारण 3 प्रश्न विचारणारे त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. ही दक्ष राजाची पत्नी प्रसूती भगवान भोले बाबा यांची सगळ्यांची सुंदर अशी झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान झालं. 1 मिनिटाचा गीत झाकी येते. शिव हे ब्रह्मा, शिव है विष्णु, शिव है मेरा राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
भर सभेमध्ये अपमान केला की काय काही बोलले नाही. आजचे जावई असते तर घरी आल्या आल्या आजच्या सतीला किती त्रास दिला असता हो. पण हा आदर्श आजच्या जावयाने घ्या माऊली माझ्या देवांचा देव असणाऱ्या महादेवांचा. मग हा राग येणं दक्ष राजाच्या मनामध्ये होता. सुंदर अशी दक्ष राजाची आणि प्रसूती मातेची झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान झाली आहे. राजे साहेब पुढे जातो मी थोडं. या दक्ष राजाने नंतर काय केलं, आपल्या कलखल क्षेत्रामध्ये आहेत ना, या कलखल क्षेत्रामध्ये हरिद्वार येथे बृहस्पती राव नावाच्या यज्ञ समारंभाचं आयोजन केलं. यज्ञ समारंभाचं आयोजन केलं. त्या यज्ञ समारंभासाठी आहे ना सगळ्या देवतांना बोलवलं. पण नेमके देवांचे देव असणारे महादेव जे आहेत म्हणजे आपल्या जावयाला बोलवलं नाही. आणि त्याच वेळेस आकाशातून सर्व विमान वगैरे चालले तिथून आणि सती माता विचार करते अरे हे सर्व विमान नेमके कुठे चालले असते बरं. सती माता विचारते आपल्या सखींना पण कोणीही सांगेना त्यावेळेस सती मातेला की हे विमान कुठे चालले. त्याच्यातलं एक विमान जे आहे ना ते एक विमान खाली उतरलं आणि ते सतीला सांगू लागला का तुझ्या वडिलांच्या घरी म्हणजे दक्ष राजाला आहे ना मोठा यज्ञ समारंभ आयोजित केलेला आहे. पण नेमकी बाई आम्ही सगळे तिकडे चाललो. सतीने विचार केला रे माझे वडील आहेत विसरले असतील सांगण्यासाठी. मुलीला वडिलांच्या घरी कशासाठी आमंत्रण पाहिजे बरं. मग सतीने काय केलं आमंत्रणाची वाट बघितली नाही. आपल्या पतीदेवाला विचारायला गेली ओ पती परमेश्वरा जाऊ का मी या यज्ञासाठी. पण सांगत होते महादेव की तू जाऊ नको. सतीने ऐकलं नाही. सती माता जी आहेत ना सती माता आता यज्ञ समारंभासाठी आपल्या वडिलांच्या घरी निघाले. पण वडिलांच्या घरी यज्ञ समारंभासाठी येत असताना ना या दक्ष राजाने सांगितलं होतं कुणीही सती जर आली ना कुणीही बोलायचं नाही या सतीसोबत. सतीची आई पुढे जा ओ पुढे जा सांगितलं होतं कुणीही बोलायचं नाही. ज्या वेळी सती आपल्या वडिलांकडे आली ना सती आपल्या वडिलांकडे आली आणि विचारू लागली बाबा